1 महिन्याचं पिल्लू आहे शेवगाई. आणि वजन बघा 11 किलो 900 म्हणजे जवळ जवळ 12 किलो वजन आहे. गाढवाला उचलले ते बाळूची गोष्ट माहित आहे काय? नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनलवर. एवढ्या मुंग्या कसं काय निघाल्या? मुंग्या त्या पण अंडी घेऊन चालले त्या. आणि आज काय झालं माहिती आहे का? आज आणलाय वजन काटा आणि बोकडाचं आज वजन करायचं आहे. आपल्याला बऱ्याच कमेंट येत होत्या बोकडाचं वजन करा. आणि आता ते बोकडाला वजनावर पण मागायला लागले. ते एक आपल्याकडे काळं जे बोकड आहे काळ्या मोठ्या शेळीचं ते वजनावर पण मागायला लागले ते. त्यामुळे आपण वजन करणार आहे. आणि आज 2 बोकडे विकले ते. आता विकली पण आपण वजन तर करून बघितलेलं बरं आहे ना, है ना भाऊ? त्यामुळं वजन करून बघायचं आहे. काटा आणलाय मका घेतल्या शेळ्यांसाठी. कसं दिला व मका? 1800 त्यांच्यातनं घेतल्या बघा मका. 1800ने घेतल्या. मग काटा बिटा आणायचं, घरपोच करायचं, त्यांचंच काम असतंय है ना. ती सोड मुला ते तात्या पडत्याला. ही 2 बोकडे विकलेत बरं का आज. स्वस्त गेल्यात. पण जाऊ दे, काय माहिती आहे का, गावरा नाही ते बोकडं. आणि ह्याला बोकडाला, काळ्या बोकडाला आहे ना जंत सारखं व्हायला लागले. वैताग आणलं ह्या बोकडानं. आणि जरा स्वस्तच गेले ते. जाऊ दे है ना. 21,000ला दिले ते दोन्ही बोकडं. 21,500ला. आणि वजन करू फरशीवर ठेव मला. ठेवा इथं वजन काटा ठेवलाय. आणि तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवते वजन बिजन व्यवस्थित. काय भैया घेऊन उभा राहणार काय? हा नाही म्हणते. चला मी तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवते वजन कुठल्या कुठल्या बोकडाचं किती आहे. बोकडाचं वजन करायला चाल. त्यांचं वजन मायनस केलंय बरं का. थांबा दाखवत. हो त्यांचं वजन आहे. आता काय माहिती 19 किलो. 19 किलो. ही बोकड आहे बरं का 19 किलोचं. हे मी लय होईल म्हणतो ती. 3 महिने झाला. हा 3 महिने झाले. 3 महिन्याचा 19 किलो वजन आहे बरं का ह्याचं. आणि ते घ्या बघू, ते घ्या विकलेलं. आपल्याला एक कमेंट आली होती अंदाजे 20 किलो असेल म्हणून. हा बरोबर सांगितलं होतं त्याने 20 किलो असेल म्हणून. आता ह्या बोकडांचं बघूया. त्याला आईचं दूध नाही. हा 30 होईल. 400 रुपये किलो दिलं तरी पण स्वस्त गेले बोकड. बघूया की किती होते. 30 किलो होईल सोडा ते. हे 20 किलो झाले म्हणलं ती एक 10 किलो ज्यादा भरणार नाही काय माहित. सर इकडे बघा. हो का. आणि वजन दाखवते तुम्हाला. 26 किलो आहे बघा. स्वस्त गेले बोकड. वजनावर म्हटलं तर स्वस्त गेले. 26 किलो आहे. हा 4 में किती होते? 4 4 4 2 8 4 त्रिकोण 12 400 म्हणजे जवळजवळ 12.5 यायला पाहिजे होतं. मी सांगितलं होतं अंदाज 12 ह्याला यायला पाहिजे. त्यात ह्याच्यापेक्षा जास्त आहे का कमी आहे? तेवढंच वाटतंय ना. त्याला आणखी एकदा वजन कर म्हणतोय काय. 25 आहे हे. 1 किलो भर कमी आहे हे. आणि ती आतली बारकी आण बघूया. करूया बारकी आणला. हा 4 4 4 4 त्रिकोण 20 किलोचा 10 किलोचं 4,000 रुपये. 10 किलोच्या. हा 20 किलोचा 8. हा आणि वर 5 किलोचा 2000. 10,000. होय. हे किती महिन्याचं आहे पिल्लू? 1 महिन्याचं पिल्लू आहे शेवगाई. आणि वजन बघा 11 किलो 900 म्हणजे जवळ जवळ 12 किलो वजन आहे. हा 1 महिन्याचं पिल्लू आहे. याचं 12 किलो वजन आहे. याचं छान आहे वजन. एकच पिल्लू आहे बरं का. पण ते दुसरे आण बघू 2 झालेली. 1 महिन्याचं वजन चांगलं आहे त्याचं, आहे की नाही? 12 किलो वजन आहे त्याचं. त्याला आईचं दूध नाही हो.
पण आणखी जरा बघा. ती पाट पण आण बघूया. हे बघा ह्याला पण महिना झाले. हे 10 किलो आहे. 10 10.5 म्हणजे 10 किलोच धरायचं. ते खालून आहे. हे 10 किलो आहे आणि ते 2 किलो जास्त आहे. 2 किलो म्हणजे ती एकटा आहे, ही 2 आहे ती. हे 2 बदले ते. हा, पाटाचं कमी असेल. पाटांचं वजन कमीच असतं बरं का जरा. हे काय खाल्ले ती एवढं चगळले ती फेस आलाय तोंडाला एवढं. दूध पेलं होतं. आणि हिचं किती आहे बघ 8 किलो आहे. हिचं कमी आहे. 8 जवळजवळ 9 किलो आहे. 1 किलो 1.25 किलो कमी आहे ह्या बोकडापेक्षा. पाटा जरा वजनाला कमीच असते त्या. तर असं आहे वजन ह्याचा. 19 म्हणजे जवळजवळ 20 किलो आहे. आणि ह्यांची 10 8 10 तेच त्याला एकट्याला ठेवा बघूया. मारलं का बघा बघायला. त्या मग बोकडा त्याला उचल भया. ह्याला उचल. ह्याचं वजन बघू. उचलेल का? उचल बघूया. हे गप काय तर करायला जाऊन काय तर होईल. बाबा बडवून घेतलं कुठं का बसते. बघूया भैयाला उचलतंय का. बसते रे. बघू तर की काय करते. उचललेलो एकदा ह्याला खरा एक 3-4 महिन्याच्या पाठीमाग. तुझं पण वजन करायला पाहिजे मग. नको पुन्हा मायनस करूया. थांबा बघूया. माझं किती 55. त्याला आधी तिथं घे मुला. बघूया भैया उचलतंय का. भैया यायू यायू पडचल भैया बोकडाच्या अंगावर. यायू बघ बघ भैयाला वाटलं 50 किलोच्या आसपास असेल. उचललं बघा बरं. तुमचं 7-8 किलो मान ताकद दाखवायला चालू आहे इथं. यायू असं उचलते की मला पण. गाढवाला उचलले आणि ते बाळूची गोष्ट माहित आहे काय. यायू यायू बोकड. ए पडतील रे. ए राहू ए, मला गप्प. राहू सोड तिकडं. 70-75 लय वजन आहे ना. उचलत नाही ते. त्याला डायरेक्ट काट्यावर ठेवायला पाहिजे. दगडावर उभारतोय 4 पाय ठेवून. बांधा दोघांना बी उचल नाही. काय मर्दानू खाताय. बोकाड हे दोघांना बी उचललं नाही. भया वाटलंय 50च्या आसपास असेल. खांद्यावर घेतलंय येतोय उचलून. थांबा त्याचं वजन किती आहे बघा. हे बघा किती आहे. बंद काय केला. डायरेक्ट जाऊन त्यावर उभा राहिलाय. 12 किलो वजन आहे याचं. चालू करा की बटन. हा आता ठेव. उभा राहतोय तो. ए किती आहे 12,500 आहे ना. असं एकाला उभा करायला पाहिजे. ही बारकी असल्यावर उभा राहते. ती असली मोठी उभा राहत नाही ती. चला वजन करून झालंय. दाखवलं वजन आपल्याला एक अंदाजे. ह्याचं किती वजन असेल स्वभावचे. किती असेल. आज त्यांनी धनगर आहे त्यांना समजते वजन किती असते. किती असेल वजन सांगा. हा 2 किलो कमीच सांगितलं बघ. 2-3 किलो. हा 20 किलोचं पिल्लो आहे ते. 17 किलो 16 किलो. आणि हे किती असतील ते. हा 26 किलो आहे. ते कसं असतंय. व्यापारी 2 किलो कमीच सांगणार. जास्त नाही. तर असं द्या. वजन करून झालंय. कसं वाटलं वजन जरा. मोठ्या बोकडाचं वजन बघूया का. होय सुकता त्या मोठ्या बोकडाचं वजन बघूया का. या की या उचला. या उचला बघूया. आता हे दोघं ताकद लावून बसले ते. तुम्हाला उचलतं का बघा.